संघर्ष हेच प्रगतीचे आमंत्रण, ध्येयासाठी सातत्य आणि शिस्त आवश्यक. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात. गोपाळराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना परिश्रम, वाचन आणि संस्काराचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि न्याक विभागाच्या वतीने BA, BCom आणि BSc भाग 1 मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते. अध्यक्षीय भाषणात गोपाळराव पाटील म्हणाले, नेहमी शिकणाऱ्यांचाच विजय होतो, त्यामुळे सातत्याने शिकत राहा. ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम, वाचन आणि शिस्त या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुस्तक माणसाचे मस्तक सुधारते, त्यामुळे कोणासमोर नतमस्तक होण्याची वेळ येत नाही. संघर्ष हा प्रगतीचे आमंत्रण असतो, त्यामुळे संकटाचा सामना करत ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करा. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप बोभाटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. न्याक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी महाविद्यालयातून घडलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत विविध विभागांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक AS बागवान यांनी महाविद्यालयातील जीवनात शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नावलौकिकाला साजेसे वर्तन ठेवावे असे सांगितले. प्राचार्य डॉक्टर IR जरळी यांनी विद्यार्थ्यांच्या आंतरिक क्षमतेवर विश्वास व्यक्त करत आई वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी स्वतःला अभ्यासात झोकून द्यावे आणि व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व संधींचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले. यावेळी MSc द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कोमल होनगेकर तसेच BSc भाग 3 चा विद्यार्थी संतोष तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर IR जरळी, न्याक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक AS बागवान, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप बोभाटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर VV कोलकार यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार डॉक्टर सरिता मोटराचे यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.